आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की 19 तारखेला आपण चित्रपटगृहात जाऊनच हा सिनेमा पाहावा. खूप खूप शुभेच्छा सर. मी वळते देवदत्त सरांकडे. सर, आत्ताच आम्ही जसं ऐकलं की वेगवेगळ्या भाषेत देखील हा सिनेमा होणार आहे आणि इतर भाषांमध्ये देखील आपण काम केलेलं आहे. त्यामुळे हे फिलिंग कसं आहे तुमच्यासाठी की हा एक मराठीतला सिनेमा जो सगळ्या भाषेमध्ये पोहोचणार आहे? नमस्कार. प्रीतमने मला पहिलेच सांगितलं होतं की दादा हे कॅरेक्टर असणार आहे. मी ते कॅरेक्टर बघितलं, मला ते कॅरेक्टर पचनी पडत नव्हतं. मी त्याला म्हटलं नाही प्रीतम, मी नाही करू शकत हे. आणि तो चित्रपट होता अल्ल्याड पल्ल्याड. समजा मी ते कॅरेक्टर केलं असतं तर अल्ल्याड पल्ल्याड म्हणजे माझ्या सुद्धा भाग्यामध्ये असतं, पण भाग्य आमच्या दिल्याला, आमच्या संदीपला मिळालं. पण हे भाग्य खूप मोठं असतं. परत काही दिवसानंतर मला प्रीतमनी फोन केला आणि म्हणाला की दादा एक कॅरेक्टर मी तुला बघूनच डोळ्यासमोर ठेवूनच लिहित आहे, आणि ते कॅरेक्टर म्हणजे खंगरी, चित्रपट गवाडकुंड. प्रत्येक जे काही इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात, ते मी प्रत्येक वेळी प्रीतमशी माझी चर्चा होत असते, तुम्हाला पाठवत असतो. मी त्याला परवा म्हटलं होतं की अरे ट्रेलर मला प्लीज पाठव, बघायचंय. त्या माणसाने मला पाठवलं नाही ते ट्रेलर. तो म्हणाला नाही दादा बस, आपण त्याच दिवशी बघूया. आणि प्रीतम खरंच सांगतो, जाहीर सांगतो, एक नंबर ट्रेलर आहे. जबरदस्त, अमेझिंग अमेझिंग. प्रत्येक आर्टिस्टच्या मनात एक धाकधूक असते की आपण काय केलेलं आहे, कसं ते किमलेट असेल, कसं ते एकत्रपणे आपण म्हणजे जे काही जी भेळ असते तुझ्या मते ती कशी असेल, तिखट असेल, आंबट असेल, गोड असेल काय. पण खरं सांगतो प्रत्येक चव याच्यामध्ये ना एवढी अशी वेगवेगळी आणि परफेक्ट प्रमाणात टाकलेली असतो प्रीतम. सो मला खूप खूप बरं वाटतं की मी एका चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे. नेहमी मी चांगल्याच डिरेक्टरच्या हातात असतो. आणि म्हणतात ना की ती वारी होत असते, ती वारी प्रीतम तू सगवली नाहीयेस. सो मी सुद्धा एक चांगल्या डिरेक्टरच्या हातात आहे, याचा मला खरंच खूप अभिमान आहे. मराठी युनिव्हर्स आपण गबाडकुंड पासून सुरुवात करतोय आणि खरंच त्याचा सुद्धा मी एक भाग असल्याचा तर अभिमान आहेच. आणि नवीन नवीन पायंडे आपण टाकत असतो. मराठी पाऊल पुढे पडत असते, त्याच्यापैकी एक पाऊल आहे. कारण हा चित्रपट मराठीमध्ये पूर्ण भारतभर तर किंवा 7 देशांमध्ये तर रिलीज होतोय, पण हा बाकी भाषांमध्ये जो रिलीज होणार आहे हे अजून एक मराठी पाऊल पुढे असणार आहे. आणि एवढं सांगतो की आपण मराठी लोक ज्यांनी चित्रपटाचा पायंडा घातलेला आहे ती लोक काय करू शकतात त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गबाडकुंड असणार आहे. बस काही शब्द सुचत नाही, एवढं मस्त ट्रेलर झालेलं आहे. प्रीतम आय लव्ह यू सो मच. मी सगळ्यांना सांगतो की आय लव्ह यू सो मच यार. खूप छान, प्रत्येकाने खूप छान काम केलंय. बस पुढच्या ह्याच्यामध्ये प्रयत्न करेन की यांच्या एवढं तरी माझं चांगलं काम व्हायला पाहिजे. थँक्यू रसिक सर. थँक्यू सो मला मच. एक सांगू वाटतं की अभिषेकचं एक काम, अभिषेक आमचा मेकअप आर्टिस्ट, त्याचं एक काम मी तुला मदत केलेली आहे कमी करायला. माझा जो मेकअप आहे तो आमच्या धनुनी केलेला आहे, धनंजय सागवेकर. त्याने जो अगदी देवो की देव महादेव तिथपासून माझा मेकअप करत आलेला आहे. अगदी जय मल्हारमध्ये सुद्धा तो आम्हा तिघांनी मेकअप करायचा. इव्हन गबाडकुंडमध्ये सुद्धा जो काही माझा नथ वगैरे जे काय आहे तो सगळा मेकअप धनुनी केलेला आहे. धनु थँक्स थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. आणि आशा करते की हे सगळं असोसिएशन आम्हाला परत पाहायला देखील मिळेल. प्रीतम सर आपल्याकडे ही आशा व्यक्त करते की हे सगळे कलाकार आम्हाला परत पाहायला मिळेल. आणि पुढील कलाकार संदीप सर. माझा ड्रायव्हर सुद्धा धनू आहे, त्यांनी मला सेट पर्यंत गेलं. अरे धनू, माझा पण ड्रायव्हर आहे. माझ्या गाडीचं पेट्रोल, त्याची चाक आणि निखिल, मी सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर माझा मेकअप तर अभिषेकनेच केला, पण तो माझा मीच काढला. मी माझे स्वतःचे पण आभार मानतो. मला मेकअपच नव्हता, त्यामुळे ही अभिषेकचे आभार नाही मानले. पण याचा मेकअप धनूने केल्याबद्दल धनू तुझे आभार. सॉरी देवा. कारण एक आहे की आपल्या रंगभूमीवर किंवा आपल्या चित्रपट सृष्टीमध्ये प्रत्येक जण खूप महत्वाचा आहे. आजपर्यंत कधीच स्पॉट हा शब्द माझ्या तोंडून कधीच आला नाहीये. त्या व्यक्तीला त्याच्या आई वडिलांनी जे प्रेमाने नाव दिलेलं आहे त्याच नावाने मी त्याला हाक मारलेली आहे. त्यामुळे समजा एक दिवस जरी आमचा धरू नसता
तरी कदाचित शूट थांबलं असतं प्रीतम. सो धनु, सगळ्यांसमोर सांगतो, खूप धन्यवाद तुझं गावाला. धनु तुझे खरंच मनापासून आभार. आणि देवा तुझी मी गंमत करतो काय तुला माहिती आहे, आणि आय लव्ह यू. मला वाटतं हा सिनेमा हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर हे सगळं असलं तरी एक सेटवर विनोद सुरू होता का, सतत असं वातावरण असेल. एक मला तुम्हाला सांगायचं वाटतं की ऑक्टोपस आणि माझ्यामध्ये एक साधर्म्य आहे. ऑक्टोपसाकडे 3 हृदय असतात, माझ्याकडे माझं एक हृदय, एक हृदय आणि हे एक हृदय आहे माझं. 3 हृदय आहेत माझ्याकडे. पण देवा कायम आमच्या सगळ्यांवर प्रेम करत आलाय. सेटवरती आम्हाला कोणाला शशांक सरांना चहा खूप आवडतो, त्यांना चहाचं बघणं किंवा आमच्या सगळ्यांसाठी डाएटचं वेगवेगळं खाण्याचं बघणं, असं देवाला कायम आवडतं. देवा कायम सेटवरचं वातावरण कसं चांगलं राहील आणि कलाकार म्हणून आम्ही कसे इन राहू याच्याकडे देवाचा कायम कल असतो. मला वाटतं सगळे. आणि शशांक सर म्हणाले देवा काळजी नाही. प्रीतम सर, मला यावरून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे नंतर. एक मिनिट, मला एक सांगायचं वाटतं की आम्ही आणि कुशलनी एवढ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आनंदाने शेअर केल्या की रात्री आमचं 1:30 शिफ्ट लागल्यानंतर जे आम्ही उपाशी असायचो, म्हणजे आम्ही शूट करताना पोटात काही अन्न नसावं असं. सो 10 वाजता पॅकअप झालं होईल असं वाटायचं, मग 10:30 वाजता जेऊ, तर ते 2 वाजता पॅकअप व्हायचं 1:30 शिफ्ट. आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग मी आणि आमचा कुशल 3:30 वाजता आम्ही नूडल्स करून खायचो. सो ही जी काही गंमत आहे ती फार मस्त आहे. घबडकुंडमुळे ही गंमत बेसिकली एक फॅमिली. थँक्यू. आता बस, आता काय नाही. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. स्मिता मॅम आपल्याकडे वळते. आपण देखील या सिनेमात एक भूमिका साकारत आहात आणि या व्यतिरिक्त आपण इतरही बऱ्याच जबाबदाऱ्या पार पाडत आहात, पण ह्या सिनेमातल्या भूमिकेने आपल्यासाठी काय दिलेलं आहे? माझ्यासाठी तर ह्या भूमिकेने मोठं घबाड दिलंय अनुभवांचं. ज्या मागच्या वर्षभरामधले जे अनुभव मला आलेत हे कित्येक वर्ष मिळालेच नव्हते. म्हणजे खूप काय म्हणतात, खूप चांगले अनुभव होते, खूप दुःखद अनुभव होते, काही छोटेसे वाईट अनुभवही होते, पण सगळ्यात जास्ती मला फ्रेंडली अनुभव खूप जास्त मिळाले. शिकण्यासारखं खूप होतं. मला प्रीतमने खूप जास्ती छान गाईड केलंय. माझा ऍक्च्युली हा पहिला सिनेमा आहे. याच्यापूर्वी मी फार छोटी छोटी कामं केली होती. माझ्यासाठी हे खूप अमेझिंग होतं की मला हे पात्र मिळतंय. पात्र फारच विचित्र वेगळं आहे, ज्याला खूप डार्क शेड आहे, म्हणजे ते खूप क्रूर आहे. आणि जसे मी अजिबात नाहीये, मी खूप जास्ती फ्रेंडली आणि खेळकर आहे. आणि सगळं श्रेय मी देईल ते प्रीतमला देईल. ते त्याची चॉईस होती, त्याने मला तिथे चूज केलं आणि मला घडवलं त्याने. सो सगळं थँक्स प्रीतमला. थँक्यू सो मच स्मिता, आणि खूप खूप शुभेच्छा या सिनेमातून आणि इथून पुढच्या प्रवासासाठी देखील खूप खूप शुभेच्छा. यानंतर प्रसाद, आपल्या कॅरेक्टरविषयी आपण काय सांगाल? हॅलो, नमस्कार. सगळ्यात आधी मी प्रीतमला थँक्यू बोलेल, कारण की मी या इंडस्ट्रीमध्ये गेले 10 वर्ष आहे. पण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तर लहानपणापासून माझ्या डोळ्यासमोर होतं की हिरो खूप आहेत, पण मला असं होतं की काहीतरी मला वेगळं करता आलं तर खूप छान वाटेल. 10 वर्ष आली फिल्ममध्ये काम करतोय, त्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या फिल्ममध्ये निगेटिव्ह काम केलं. पण ते म्हणतात ना की वरच्याची इच्छा नसेल म्हणून काही सक्सेस भेटलं नसेल. पण या सिनेमामुळे माझी एक अशी ओळख झाली की आज इंडस्ट्रीमधले काही फ्रेंड्स असतील किंवा बाहेरचे असतील किंवा काही लोकांमुळे अशी एक माझी एक इमेज झाली की मराठीमधला हा खलनायक ही मला पदवी लोकांकडून भेटते. ह्या टीजर बघून, माझं प्रोमो बघून मला भेटते. त्याचं सगळं श्रेय फक्त प्रीतम भावाला जाईल. ताई, खरंच थँक्यू. कोणाला तरी खलनायक म्हणून घेणं खूप आनंद होतो या सिनेमाच्या माध्यमातून. कारण हे सगळे हिरोज आहेत. तर ट्रेलर टीजर मध्ये बघितलं असेल की एक वेगळं असं कॅरेक्टर आहे. नक्कीच, पण खलनायक देखील खूप महत्वाचा असतो सिनेमासाठी. मेन म्हणजे ह्या कॅरेक्टरसाठी आणि माझं कॅरेक्टर म्हणजे मी प्रीतमच्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी मला 7 ते 8 वर्ष गेली. आम्ही खूप जण मित्र आहोत. प्रीतम मला एकच बोलायचं की भाई, ज्यावेळेस तुझ्यासाठी रोल असेल तो फक्त रोल तुझाच असेल. त्यामुळे मी फक्त भेटायचो, प्रीतम भावा कसा आहेस, आहे भेटेल. तर आज तो क्षण आलेला आहे आणि आज प्रीतममुळे आज मी तुमच्या समोर आहे आणि एक वेगळी भूमिका किंवा वेगळे कॅरेक्टर घेऊन तुमच्या समोर होते. होप सो तुम्हाला ते नक्की आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा. साहिल, आपल्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? सर्वप्रथम नमस्कार सर्वांना, राम राम.
माझा हा पहिला चित्रपट आहे. इवन हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि खरं तर माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण माझ्या जिल्ह्यासाठी सुद्धा. कारण की जिथून मी येतोय त्या जिल्ह्यातला मी पहिला कलाकार आहे जो एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती या एवढ्या मोठ्या चित्रपटात काम करतोय. आणि याचं क्रेडिट सर्व काही प्रीतम सर आणि रसिक सरांना जातो की त्यांनी मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे माझ्यासारखा जे कलाकार आहे जो रोज धडपड करतोय आणि स्वतःला सिद्ध करायचा काहीतरी प्रयत्न करतोय त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. खरं तर त्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद. गव्हाणकुंड बद्दल जर बोलायला गेलं तर मी एक सिनेमा लवर आहे आणि मला असं वाटतं की सिनेमा खूप प्रकारचे असतात. काही सिनेमा असतात जे आपण कुठूनही प्ले करा आणि त्याला बघायला मजा येते, म्हणजे रॅन्डम, आणि तुम्ही ते जेवण करताना बघू शकता, स्वयंपाक करताना बघू शकता, काही करू शकता. पण काही सिनेमा असतात जे तुम्ही बघता आणि त्या जगात स्वतःला विसरून जाता. गव्हाणकुंड तशातला एक सिनेमा आहे जे एक्सपिरियन्स करायला तुम्हाला नक्कीच चित्रपटगृहात गेलं पाहिजे आणि त्याचा एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे. कारण की असा सिनेमा वारंवार होत नाही, पण मला आता वाटतंय की ते होणार. येस ऑफकोर्स. आणि भरपूर आपल्या इंडियन सिनेमामध्ये पण भरपूर इंडस्ट्रीज आहेत. सर्वांनी काही ना काही स्वतःला सिद्ध केलं आणि स्वतःचा एक हक्काचा चित्रपट आहे. जसं आज आपण साऊथ मध्ये गेला की त्यांचा एक आहे, त्यांनी थाटामाटाने म्हणतात. तर आज मला वाटतं की मराठी प्रेक्षक पण इथून पुढे हक्काने बोलतील की आमचा गव्हाणकुंड आहे. नक्कीच. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू सो मच. आणि मला सांगायला आवडेल, हा गडचिरोलीतून आलाय. हा गडचिरोलीतून तेव्हा इथून येऊन तिथे, म्हणजे मला वाटतं आता 2 वर्ष पहिले थिएटर झालं, तिथं थिएटरही नाही, तिथून मुलगा इथे ऍक्टिंग आणि याचे प्रयत्न करतो आणि त्याचा एवढा काळ झाला. खूप खूप स्वागत साहिल. आणि मला वाटतं हा प्रवास असाच सुरू राहू दे. मी मगाशी इथून सुरुवात केली त्यामुळे रॉकी आपला पण एक्सपिरियन्स मला जाणून घ्यायचा आहे.